सकाळी 8 असो वा मध्यरात्री 1, कडक शिस्त, रोखठोक वक्तव्य, कामाचा तुफान वेग आणि प्रशासनावर मजबूत पकड. महाराष्ट्राच्या राजकारणात ज्यांना प्रेमानं आणि धाकानं दादा म्हटलं जातं ते म्हणजे अजित पवार. सरकारी बँकेच्या संचालक पदापासून ते तब्बल 5 वेळा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री होण्यापर्यंतचा हा प्रवास सोपान होता. राजकीय डावपेच, कौटुंबिक संघर्ष आणि अनेक वाद. काय आहे हे अजित पवारांचा इतिहास जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून. 22 जुलै 1959 रोजी जन्मलेले अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे पुतणे. अजितदादांचे सुरुवातीचे शिक्षण देवरुख आणि मुंबईत झालं. 1982 मध्ये त्यांनी सहकारी क्षेत्रातून आपल्या सार्वजनिक जीवनाला सुरुवात केली. साखर कारखाना आणि पुढे पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये अध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिलं. बँकेवरील त्यांची पकड इतकी मजबूत होती की तिथूनच त्यांच्या संघटना कौशल्याची चुणूक संपूर्ण महाराष्ट्राला दिसली. 1991 मध्ये ते पहिल्यांदा बारामतीतून खासदार म्हणून निवडून आले. पण काका शरद पवार यांच्यासाठी त्यांनी ती खासदारकी सोडली नाही आणि त्यानंतर त्यांनी बारामती विधानसभा मतदारसंघाची धुरा सांभाळली, जी आज तागायत त्यांच्याकडे होती. 1999 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाली आणि महाराष्ट्रात काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार आलं. तिथून अजितदादांना मंत्रिमंडळातील सुवर्णकाळ सुरू झाला. जलसंपदा, ऊर्जा, वित्त यांसारखी अत्यंत महत्त्वाची खाती त्यांनी सांभाळली. सकाळी 6 वाजता उठून अधिकाऱ्यांची बैठक घेणं, तत्काळ निर्णय घेणं आणि फाईल्सचा वेगानं निपटारा करणं या त्यांच्या शैलीमुळे ते अतिशय कडक प्रशासक म्हणून ओळखले जाऊ लागले. 2010 मध्ये ते पहिल्यांदा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री झाले. त्यानंतर 2012-2019 सकाळचा शपथविधी, पुन्हा 2019 मध्ये महाविकास आघाडी आणि 2023 मध्ये महायुती सरकारमध्ये अशा तब्बल 5 वेळा त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेऊन एक अनोखा विक्रम रचला. अजित पवारांचा राजकीय प्रवास जितका यशस्वी राहिला तितकाच तो वादानेही वेढलेला राहिला. सिंचन घोटाळ्याचे आरोप असो किंवा त्यांची वादग्रस्त विधानं, दादा नेहमीच चर्चेत राहील. पण महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठा भूकंप आला 23 नोव्हेंबर 2019च्या पहाटे, जेव्हा त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत उपमुख्यमंत्री पदाची घाईघाई शपथ घेतली. हे सरकार अवघ्या 80 तासात कोसळलं. पण दादांच्या या निर्णयानं सर्वांनाच धक्का बसला होता. पुढे जुलै 2023 मध्ये त्यांनी पुन्हा एकदा धक्का तंत्रज्ञानाचा वापर केला. शरद पवारांची साथ सोडत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या बहुतांश आमदारांसह शिंदे फडणवीस सरकारमध्ये प्रवेश केला. एवढंच नाही, तर निवडणूक आयोगाकडून राष्ट्रवादी काँग्रेसने नाव आणि घड्याळ हे चिन्हही मिळवलं. अजित पवार म्हणजे राजकीय आक्रमकता आणि कामाचा झपाटा यांचं समीकरण. काका शरद पवारांच्या छायेतून बाहेर पडून स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणं सोपं नव्हतं, पण दादांनी ते करून दाखवलं. कौटुंबिक आणि राजकीय संघर्षाच्या वळणावर उभे असतानाही महाराष्ट्राच्या राजकारणातील त्यांची पकड आजही तितकीच मजबूत होती. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.